आहात आणि ट्रॅफिकची सध्याची काय परिस्थिती दिसतेय? आम्ही फ्रीवेवरती आहे आणि फ्रीवेवरचा जो शिवडीचा टप्पा आहे या टप्प्यामध्ये आहे. मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांना सांगतो की कशा रीतीने लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या गाड्यांच्या लागलेल्या आहेत. आता हे दृश्य आपण जे पाहतो हे मुंबईहून चेंबूरच्या दिशेने जाताना आपण दृश्य पाहू शकतो. पण ही जी लेन आहे ही आझाद दिशेने जाणारी आहे आणि जर मागे पाहिलं तर आझाद दिशेने जाणाऱ्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अडकलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आताच या सगळ्या मराठा बांधवांना विनंती केली, आवाहन केलेलं आहे की जिथं गाड्या असतील त्या गाड्या काढायच्या आणि पुढे जाऊन पोलीस जिथे सांगतायत तिथं पार्किंगमध्ये लावायच्या. पण गाड्यांची संख्या इतकी आहे आणि जो ट्रॅफिक जाम झालेला आहे यामुळे लोक जी आहेत किंवा मराठा आंदोलक जी आहेत ती पुढे जाऊ शकत नाहीयेत. बरीच मराठा आंदोलक जी आहेत ती पायी पुढे चालत गेलेली आहेत. पण या गाड्यांमध्ये त्यांचं सामान आहे, त्यांचं खाण्यापिण्याचं सामान आहे. काही ठिकाणी तर मराठा जे आंदोलक आहेत त्यांनी जेवण बनवायला सुरुवात केली होती. बरेच लोक मागे जेवण बनवतात कारण का लांब प्रवास केलेला यांनी, रात्रभर प्रवास करून आलेले आहेत, त्यामुळे भुका लागलेल्या आहेत. आणि ही सगळी परिस्थिती पाहता जे होतं त्यांच्याकडे ते त्यांनी खाल्लेलं आहे, पण आता पुढे भूक लागली त्यामुळे बऱ्याच लोकांनी इथं त्यांची जे जेवण म्हणून साहित्य जे आणलं होतं त्या साहित्याबरोबरच त्यांनी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत काही मराठा बांधव आपण तिथे बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही हे बघा, हे बघू, हे बघा, हे रोडवर आज आम्हाला इथं अडकवलंय वरी ब्रिजवर. आज आम्ही इथं जाग्यावर करून खायलो. तर हे सरकारचा दाव आहे, त्याच्यामुळे आता आम्ही पायानं निघालोत गाड्या इथं लावून पोहे हातात घेऊन. किती लांब प्रवास केला तुम्ही? आता आम्ही 4-5 किलोमीटर झालं पायानं. गावावरून किती प्रवास केला? 600 किलोमीटर टोटल. कुठलं गाव? शिवनेरी, परभणी. आडमुठापणा एकानं पण करायचा नाही. आता याच्यानंतर मला बोलायला लावू नका. सर्वांना स्टेजवरती विनंती आहे. सर्व मगाशी बघितलंय बरेच लोक इथे जेवण म्हणत होते. नाही, पण आम्ही उपाशीच आहे ना. आम्हाला वाटलं जाईल एवढं जाम होणार नाही, पण मराठा बांधवांनी चांगला रिस्पॉन्स दिल्यामुळे जाम झाली मुंबई. काय सांगितलं दादा? हे आम्हाला ट्रॅप मध्ये अडकवलंय, कारण माहितीये का इथं लोकलची एक बी गाडी नाही. आम्हाला ब्रिज मध्ये वर चढविलं आणि ब्रिज वर चढले. भाड्यावरून मुस्लिम बांधवांना आमच्यासाठी मुस्लिम बांधव काय सांगितलं दादा? पाठिंबा आहे. सकाळपासून काय चहा पाण्याची काही व्यवस्था नाही, काय नाही. लोकांचे हाल झाले मराठी समाजाचे, नाही का. सगळी माणसं लांब लांब 600-700 किलोमीटर लांब आले ती प्रवास करताना. पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचा, आमचा फुल पाठिंबा आहे. मुस्लिम समाजाचा फुल पाठिंबा आहे. दादा काय सांगतील? आम्ही परभणीहून आलो 400-500 किलोमीटर. सरकारचा डाव आहे आम्हाला. आता जाम लागले पुढे पण, अगदी जिथे आझाद मैदान आहे ना 6 किलोमीटर इथून. तरी आम्ही पायी जाणार आझाद मैदान. तुम्ही बरेच लोक गेलेले आहेत. विषय असा की मुंबई अशा यावेळी पूर्ण जाम असतेच. कुठलेही गाड्या नसले म्हणजे आंदोलक नसले तरी मुंबई ट्रॅफिक जाम या वेळेला रोज असतंच. आताच्या परिस्थितीला असं की तुमच्या अर्ध्याशी जास्त गाड्या या फ्रीवेवरच आहेत किंवा मागे वाशीपर्यंतच आहेत. पण ज्या गाड्या पुढे गेलेत, जे मराठी बांधव पुढे गेलेत, त्यांनीच इतकं पुढे मुंबई जाम झालंय की पुढे जाऊ शकत नाही. आणि आताच मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलंय की गाड्या जे तुमच्या आहेत त्या गाड्या हायवेच्या काढायच्या. पोलीस सांगतील इथं पार्किंग खाली, इथं पुढे मोठं पार्किंग आहे, त्या पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही गाड्या रस्त्यावर पाटलांनीच आता आवाहन केलेलं आहे. आझाद मैदान ते पोहोचले, त्यांचं उपोषण सुरू झालंय. त्यांचं असं म्हणणं आहे की रस्ते जाम करू नका, रस्त्यावरती वाहने उभं करू नका. जिथं मोठी पार्किंग दिली रेल्वेच्या बाजूला, त्या रेल्वेच्या बाजूला पार्किंग मध्ये तिथे गाड्या लावा. आम्ही दादा जे म्हणतील ते आम्हाला मान्य आहे. आम्ही ट्रॅफिकला प्रॉब्लेम. दादा जे म्हणतील पुढे पुढे इकडे कॅमेरावरती आहे. दादा म्हणतील जे ते आम्हाला मान्य आहे. पण या सरकारने आम्हाला गनिमी काव्याने वरी उड्डाण पुलावर अडकवलेलं आहे सगळीकडल्या बाजूने. आणि इथली लोकलची गाडी एक पण नसताना आम्हाला अडकवलंय. त्यामुळे आम्ही असंच पायी जाणार. इथं रोडवर गाड्या लावून. दादा काय सांगाल? झाला नाश्ता झाला का? या पुढे नाही झाला. आता पुढे दादा, आम्हाला आमचं म्हणणं आहे आमच्या दादाच्या मागण्या पूर्ण व्हावं. जरांगे पाटलाच्या मागण्या पूर्ण सरकारनं करावं. कारण की आम्ही 500-600 किलोमीटर वरून आलेलो, तिथं उपाशी पोटी येत आम्ही दादा इथं आलेलो. आज सकाळपासून मामूला ट्रॅफिक जाम केलेली आहे. पोलिसांचा सगळा षडयंत्र आहे पोलिसांचं. आम्हाला सगळ्याला ह्याच उड्डाण पुलावर पूर्ण धाडलेलं आहे. आम्हाला दुसऱ्या रोडनं आझाद मैदानावर जाता येत होतं, त्या रोडनं आम्हाला काही जाऊ दिलं नाही त्यानं. त्याच्यामुळे आमचं एवढं नुकसान झालेलं आहे.
आमचा जे समाज आलेला आहे दादासाठी पूर्ण एका जुटीनं पूर्ण समाज आणि आमचा 50% पूर्ण माग आहे. 50% आणखी आझाद मैदानात 4% आमचा समाज आणखी गेलेला नाही आणखी. तर पोलिसांना हे षडयंत्र रचून आम्हाला मनोज जरांगे यांनी आता उपोषण सुरू केलं, म्हणजे 10 वाजता त्यांचं उपोषण सुरू झालंय. उपोषणासाठी आव्हान केलंय हायवेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत मुंबईची. तर आपण बघतोय फ्रीवेवरती मोठा ट्रॅफिक खरं तर बघायला मिळतोय. आपण आत्ता बोलत होतो अजित मांढरेंसोबत. आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकलेले, त्यांच्याकडे जाऊया. सुमित, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिकडची काय परिस्थिती आहे? सध्या हा पूर्व द्रुतगती मार्ग आहे, म्हणजे तुम्ही परळवरून भायखळ्याच्या दिशेला जातात त्या दिशेचा हा मार्ग आहे आणि जिथून लालबागचा पूल सुरू होतो तिथला हा सगळा रस्ता आहे. आणि या संपूर्ण मार्गावरती प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांचे कर्मचारी सगळे तैनात, अधिकारी सगळे तैनात केलेले आहेत. दुसरं म्हणजे आज जे पूल पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळेच लालबागच्या पुलावर आणि इथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. त्यामुळे वाहतूक वळवली देखील जाते. पोलिसांकडून या संदर्भातल्या सूचना वाहन चालकांना केल्या जात आहेत. त्यामुळे कोंडी फुटेल अशी अपेक्षा आहे. मात्र जर आपण आधीचे व्हिडिओज पाहिले, म्हणजे अगदी भायखळ्यापर्यंत किंवा भायखळ्याच्या खालून जे पुलाच्या खालून जाणारा सगळा मार्ग पाहिला तर प्रचंड वाहतूक कोंडी ही मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर आहे. जर तुम्ही इथून मुंबईतून मुलुंडकडे गेलात किंवा या मार्गावर गेलात तर तिथे वाहतूक कोंडी नाही. मात्र मुंबईच्या दिशेनं जाणारी ही वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे. काही मराठा बांधव हे या रस्त्याने देखील येतात, कारण जेव्हा मुक्त मार्ग बंद केला त्यानंतर मग बऱ्याच मराठा बांधवांनी मागच्याच बाजूनं थेट या पूर्व द्रुतगती मार्गावरती मोर्चा आपला वळवला आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा ते प्रयत्न करतात. मात्र आपण ही दृश्य बघतोय लालबाग पुलावरची दृश्यात. लालबाग पुलावर देखील प्रचंड ट्रॅफिक झालेली आहे, कोंडी वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहनांना पुढे जाता येत नाहीये. त्यामुळे वाहन चालकांची आज मोठे हाल होतात. दुसरी मी तुम्हाला दृश्य दाखवतोय. सध्या जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते या मराठा बांधव सगळे इथून मुंबईच्या दिशेने जाताना प्रयत्न करतात व आतमध्ये म्हणजे आझाद मैदानाकडे जाताना प्रयत्न करतात, कारण आता पूर्व द्रुतगती मार्ग मोकळा आहे. तर मुक्त मार्ग बंद केलेला आहे. मुक्त मार्गावरून पुढे वाहनं सोडली जात नाहीत. केवळ डोंगरीपर्यंतच त्यांना इथे आपली वाहनं आणता येत होती, तिथून पुढे जाता येत नाही. त्यामुळे आता वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब सध्या मराठा बांधव करताना आपण बघतोय आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून ही सगळी वाहनं दुसऱ्या ठिकाणी वळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरी देखील मराठा बांधव पोलिसांचा ऐकत नाहीत. आपण बघतोय, हे दृश्य बघतोय. पोलिसांकडून त्यांची समजूत घातली जाते, तुम्ही एकाच मार्गानं प्रवास करा जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाहीये. अँब्युलन्स अडकतात, वाहनं अडकतात, मात्र तरी देखील ही कोंडी फुटत नाहीये. ही समोरची दृश्य आपण दाखवतो. सुमित, अतिशय महत्वाची दृश्य समोर आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. आपण ड्रोनची काही दृश्य बघतोय. मोठ्या प्रमाणात वाहनं आपण फ्लायओव्हरवरती पण बघतोय, खाली रस्त्यावरती पण बघतोय. दरम्यान बाजूला पार्किंगला जिकडे जागा दिलेली आहे अनेक वाहनं या ठिकाणी पार्क केलेत. मात्र प्रचंड वाहतूक कोंडी या रस्त्यावरती झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या न्यूज 18 लोकमतवरती बघतोय. संपूर्ण मुंबईमध्ये काहीशी अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. आपण फ्लायओव्हरवरती बघतोय, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी इकडे झालेली आहे. अनेक वाहनं आपल्याला फ्लायओव्हरवरती बघायला मिळत आहेत. दरम्यान खाली सुद्धा मुख्य रस्त्यावर सुद्धा प्रचंड वाहनं या ठिकाणी जमलेली आहेत. तर दुसरीकडे आपण बघतो ज्या ठिकाणी पार्किंगला जागा दिलेली आहे तिकडे सुद्धा पार्किंग फुल झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मात्र अजून सुद्धा तितकीच वाहनं रस्त्यावरती आहेत. त्यामुळे वाहतुकीवरती याचा प्रचंड परिणाम झाला आहे, मोठा परिणाम झालेला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली दिसतीये. दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी आहात तिकडनं वाहनं बाजूला काढा आणि रस्ता मोकळा करा. तरी दोन अतिशय महत्वाची दृश्य समोर आहेत. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये सुद्धा अजून मोठी गर्दी बघायला मिळते. जे मराठा कार्यकर्ते आहेत, आंदोलक आहेत, मोठ्या संख्येने रस्त्यावरती आहेत. तर दुसरीकडे आपण बघतोय मुंबईकर प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. फ्लायओव्हरवरती वाहनं ती आहेत त्या ठिकाणी ठप्प झालेली आहेत, आहे त्या ठिकाणी वाहतूक थांबलेली आहे. खाली रस्त्यावरती सुद्धा आपण बघतोय अनेक वाहनं असतील ती या ठिकाणी थांबलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. जसं आपल्याला काही वेळापूर्वी सुमितनं सांगितलं, काही ॲम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी अडकलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा परिणाम आता बघायला मिळतोय. मुंबईकर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आणि मुंबईची आहे ती पूर्णपणे ट्रॅफिकमुळे ठप्प झालेली आपल्याला बघायला मिळते. मराठा बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरलेले आहेत. ही ड्रोनची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. संपूर्ण जो रस्ता दिसतोय तो आपल्याला वाहनांनी भरलेला दिसतोय आणि नुसत्याच वाहनांनी भरले नाही तर ही सगळी वाहनं आहे त्या ठिकाणी थांबून आहेत.
या वाहनांना ना पुढे जाता येते ना मागे जाता येते, कारण प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे. आपण बघतोय बाजूला पार्किंगला जागा देण्यात आलेली आहे, तिकडे सुद्धा अनेक वाहनं ही पार्क करून ठेवण्यात आलेली आहेत. मात्र अजून सुद्धा तितकीच वाहनं या फ्लायओव्हरवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यांना पुढे सरकायला संधी मिळत नाहीये, कारण प्रत्येक चौकामध्ये आपल्याला ट्रॅफिक जाम झालेला बघायला मिळतोय. प्रत्येक रस्त्यावरती वाहतूक कोंडी झालेली आहे. मोठ्या संख्येने राज्यभरातून हे सगळे मराठा आंदोलक आज मुंबईच्या दिशेने आले, आज मुंबईमध्ये धडकलेले आहेत. मागचे काही दिवस ते प्रवास करून आज मुंबईमध्ये आल्यानंतर संपूर्ण मुंबई ही आता रस्त्यांवरती ट्रॅफिकमुळे ठप्प झालेली आपल्याला बघायला मिळते. मुंबईकर जे आहेत ते प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळची वेळ आहे, अनेकांना ऑफिसेसला जायचं असतं, कार्यालयात जायचं असतं. मात्र याच वेळेला प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला मुंबईमध्ये सध्या बघायला मिळते. दोन दृश्य, एकीकडे मराठा बांधवांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. आरक्षणासाठी जरांगे मुंबईत दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये आपण ही दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी मराठा बांधव मोठ्या संख्येने जमलेले आहेत. तर दुसरीकडे मुंबईकर हे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत. प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे मोठ्या संख्येत. कुंपण करून तिथली वाहतूक सगळी वळवली आहे ती या मार्गावर. मात्र जे पूल बंद केलेला आहे. दुसरं म्हणजे लालबाग पुलाच्या खाली देखील थांबा सर थांबा. तर आता मध्ये फलक दिसत आहेत, संघर्ष योद्धा चलो मुंबई असे फलक आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण राज्यातल्या अनेक ठिकाणाहून हे सगळे कार्यकर्ते मागचे काही दिवस प्रवास करून आज मुंबईमध्ये दाखल झालेत आणि प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते. फ्रीवेपासून पायी चालत जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आंदोलकांना पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना केल्या. दरम्यान काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं, मनोज जरांगे पाटील जेव्हा मंचावरती आले त्यावेळेला त्यांनी सगळ्या आंदोलकांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे जी मुंबई ठप्प झालेली आहे, वाहतूक कोंडी झाली आहे, ती पहिल्यांदा मोकळी करा, तातडीने रस्ते मोकळे करा, अशा सूचना मनोज जरांगे पाटलांनी दिलेल्या आहेत. वाहनं जी आहेत, जिकडे पोलीस सांगतील कितीही लांब असलं तरी त्या ठिकाणी जावा आणि वाहनं पार्क करा आणि मुंबई मोकळी करा, अशा सूचना मनोज जरांगे पाटलांनी केल्या होत्या. तरी सुद्धा रस्त्यावरती आपण बघतो अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी तर आहेच, वाहनं आहे तिकडे ठप्प झाली आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली दृश्य जिकडे बघू, ज्या कोपऱ्यात बघू, जिथे ज्या रस्त्यावरती बघू, तिकडे सगळीकडे आपल्याला हे भगवं वादळ बघायला मिळतंय. गळ्यामध्ये भगवे स्कार्फ्स आहेत, भगवे झेंडे दिसत आहेत, भगव्या टोप्या दिसत आहेत. जिकडे बघू तिकडे मराठा आंदोलक मुंबईमध्ये पसरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधली ही सगळी दृश्य. तर दुसरीकडे आपण बघतोय मराठा बांधवांची आंदोलनस्थळी सुद्धा प्रचंड गर्दी झालेली आहे. अमरण उपोषणाचं जो फलक मागे आपल्याला बघायला मिळतो, मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. 10 वाजता त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र उपोषणाला बसण्यापूर्वी मंचावरती आल्या मराठा बांधवांना त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे सरकारने आपल्याला सहकार्य केलं आहे, आपण सुद्धा सरकारला सहकार्य करायचं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. वाहतूक कोंडीबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलं, कोणतीही तक्रार इथून पुढे येता कामा नये अशी ताकीद सुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. मात्र ही जी सगळी तटलेली वाहतूक आहे, या तटलेल्या गाड्या आहेत, त्या निघायला मात्र अजून वेळ लागतोय. अजून सुद्धा पार्किंगचं जे स्थळ आहे, ज्या ठिकाणी गाड्या लावण्याची जागा केलेली आहे, तिथपर्यंत वाहनं आधीच काही पोचलेत. मात्र अजून सुद्धा वाहनं आपल्याला रस्त्यावरती अडकलेली बघायला मिळत आहेत. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. आरक्षणासाठी जरांगे मुंबईत अखेर दाखल झाले, प्रचंड गर्दी घेऊन आले. मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक, मराठा कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत. या सगळ्याचा परिणाम एकंदरीतच मुंबईच्या वाहतुकीवरती सुद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतोय. प्रचंड पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठा आपल्याला बघायला मिळतोय. पोलिसांची मोठी संख्या या ठिकाणी आहे. पोलीस, ही सगळी दृश्य आपण बघणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.